झी 24 तास एक पाऊल पुढे. ही प्रक्रिया गतिशील करण्याचा प्रयत्न मी 3 वर्षाच्या काळात केला आणि आम्ही अजूनही करू. आणि कार्यकर्ते आणि सगळे मिळून हा विचारधिष्ठित सिद्धांतनिष्ठ देश पहिले, देश समाज आणि गरीब माणसाकरता मला राजकारणात काम करायचं आहे असं म्हणून काम करणारा कार्यकर्ता उभा राहावा, हे आम्हाला मिळालेले संस्कार आहे. आणि त्या विचाराच्या आधारावर भक्कमपणे काम करणारे कार्यकर्ते उभे करणं हे कार्य अनेक वर्ष चालू राहणार आहे. एक छोटंसं वाक्य तुम्हाला सांगतो. दत्तोपंत ठेंगडी असं नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन, ही थिंक्स अप टू 5 years. 5 वर्ष तो विचार करतो. पण जो राष्ट्र निर्माणाचा विचार करतो, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा विचार करतो, तो सेंचुरी टू सेंचुरी विचार करतो. त्यामुळे राजकीय नेत्यांनी 5 वर्षाचा विचार न करता 40-50 वर्षाचा देशाचा, समाजाचा आणि गरीब माणसाचा विचार करून विकासाचे प्रश्न हातात घेऊन काम करणं आणि ती विजन त्या कार्यकर्त्याला देणं हे कठीण काम आहे. ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. काही कमी असतील तर त्या दुरुस्त करू. याच विकासाचं राजकारण करत 4 राज्यांच्या निवडणुका आपल्या हातातनं गेल्या. आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं, त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं चित्र पाहिलं तर 543 लोकसभेच्या जागांपैकी पश्चिम बंगाल, केरळ, त्याच्यानंतर तामिळनाडू आणि ओरिसा या मिळून 140 जागा होतात. म्हणजे उरल्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जागा मिळायची आत्ता तरी सुताराम शक्यता नाहीये. म्हणजे उरल्या 400 जागा. 200 जागा मिळाल्याशिवाय 272चा जादुई आकडा तुम्हाला पार करता येणार नाही. म्हणजे 400 पैकी 200 मिळवायच्या म्हणजे काँग्रेसकडून 80 जागा खेचायला हव्यात. कुठून खेचणार? तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या 6 राज्यातल्या 68 जागापैकी आम्ही 8 जागा जिंकलो आहे. आजची स्थिती अशी आहे की 68 जागापैकी आम्ही 41 जागा जिंकू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला 12 जागा मिळाल्या आहेत. मी स्वतःच, कारण सर्वे, स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे डिव्हिजनच आहे मोठं, सगळं कॉम्प्युटराइज अनालिसिस आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की हे कठीण काम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला अनेक वेळा आश्चर्य वाटतं की आम्ही का जिंकलो हे आम्हाला समजत नाही आणि अनेक वेळा आम्ही का हारलो हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे जनता केव्हा काय निर्णय देईल काही सांगता येत नाही. लोकसभेच्या वेळी, विधानसभेच्या वेळी कसा निर्णय होतो. त्यामुळे एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स. त्यामुळे आज तुम्हाला सांगतो, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत 200च्या जवळपास जागा मिळतील अशी राजकीय स्थिती आहे. आणि तुम्हाला बघा, काँग्रेस देखील 117वर एकदा गेली होती नरसिंहरावच्या नंतर. त्यामुळे तुम्ही कधी इमॅजिन केलं होतं का? मी आता 15 तारखेला अमेठीत चाललो आहे. वरुण गांधींनी मोठी रॅली ठरवली आहे. तर मी त्यांना विचारलं की ते सुलतानपूर आणि अमेठीत, तर त्याला म्हटलं वरुण 5-10 हजार लोक रहेंगे? बोले 50,000 गिनले ना. आता मी विचार हा करतो की 50,000 तर मतच मिळाले नव्हते, लोक कुठून येणार? पण आता वातावरण उत्तर प्रदेशचंही बदललं आहे. आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होईल तेव्हा निश्चितपणे कर्नाटक असो, आता उत्तराखंडच्या निवडणुका परवा झाल्या, कालच खंडुरी मला भेटले आणि तिथल्या जिल्हा परिषद पंचायतच्या निवडणुका आम्ही जिंकलो. त्याच्यामुळे बरं, हे मार्जिन किती आहे? 1.5-2% आहे हिमाचल आणि उत्तराखंडमधली, ही फार जास्त नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पुन्हा एकदा लोकसभेत, जर समजा त्रिशंकू अशा स्वरूपाची लोकसभा आली तर भारतीय जनता पक्षा व्यतिरिक्त एखादा मराठी उमेदवार पंतप्रधान म्हणून पुढे येत असेल तर आपण सपोर्ट करणार? जर तरच्या प्रश्नाला उत्तर देणं बरोबर नाही. मुळामध्ये पण निवडणुका, मी प्रधानमंत्री पदाचा उमेदवारांना हात जोडतो. माझं तुम्ही काही नाव घेऊ नका, मला काय व्हायचं. तुमच्या पक्षाबाहेरचा असं म्हटलंय. मुळामध्ये निवडणुका, तुमच्या पक्षाबाहेरचा जर एखादा मराठी उमेदवार आला तर तुम्ही सपोर्ट कराल का? नाव घ्या ना, त्यांना घेऊ द्या. असं आहे, सध्या UPA सरकार ICU मध्ये आहे. नातेवाईक गोळा झालेले आहेत, सहकारी चिंता करून राहिले आहेत. कोण बरोबर राहणार, कोण जाणार काही सांगता येत नाही. आणि पेशंट किती दिवस जिवंत राहणार की जाणार हे सांगता येत नाही अशा स्थितीत आहे. तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की राजकारणात केव्हा काय होईल हे काही सांगता येत नाही.
पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉलिटिकल कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रॅडिक्शन्स. वेगळ्या भाषेत विचार. कोण होईल मला माहिती नाही, कोण होणार आहे मला माहिती नाही, आणि कोण होणार आहे यातलं मी भविष्यवाणी पण करत नाही. जे काही होईल ते मुळात ठरलेल्या 14च्या अलीकडेच होऊन जाईल असं वाटतं का? सध्या मी सगळ्यांचा मित्र आहे. नाही पण मुलायम सिंगजी, मायावतीजी, ममताजी, जयललिता, शरद पवार साहेब आणि सगळ्या नेत्यांशी कमीत कमी मैत्रीचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आतमध्ये काय सुरू आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही, आणि तुम्हाला सांगणे तरी योग्य होणार नाही. आतमधलं सांगू नका, पण तुमचा एकूण अंदाज काय की आधी होण्याची शक्यता आहे का? कारण तुम्ही ज्यांची नावं घेतली त्या बऱ्याच जणांनी सूचित केलंय. नाही, मी काहीच सांगत नाही. वेगळा एक प्रश्न आहे. एकेकाळी लहानपणी चिटणीस पार्कवर क्रिकेट खेळणारा मुलगा, अगदी मॅट्रिकच्या परीक्षेला तास दीड तास उरलेला असताना सुद्धा तिथे क्रिकेट खेळणारा मुलगा, एवढं क्रिकेटवर ज्याचं प्रेम होतं, त्या क्रिकेट प्रेमापोटीच क्रिकेटच्या अध्यक्षांशी एवढी दोस्ती जमली. असं आहे, माझी दोस्ती सगळ्यांशी आहे. मी तुम्हाला दत्ता बेगेंचं उदाहरण सांगितलं ना, ते काँग्रेसचे नेते आहेत, लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं आणि त्यांची मोठी प्रॉपर्टी आहे. त्याच्यात एक वाक्य लिहिलं की परिवारात कुठल्याही प्रकारचे विवाद झाले तर अंतिम निर्णय नितीन गडकरी सांगतील त्याचं परिवाराने पालन करा. आता ते काँग्रेसमध्ये, मी भाजपमध्ये, तर मला त्यांनी परवा घरी बोलावलं आणि सगळ्या परिवारात सांगितलं की माझ्यानंतर काही झालं तर नितीन सांगेल तसं ऐका. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणामध्ये वैचारिक आणि पक्ष म्हणून संघटनात्मक मतभेद असतील, पण मनभेद होता कामा नये. मी पवार साहेबांकडे अनेक वेळा दिल्लीत गेलो, भेटलो, बोललो, आणि मला नेहमी त्यांच्याशी गप्पा मारल्या. ते जर उद्या कोणी राष्ट्रवादीचा उमेदवार मी विरोध करीन, भाजपचा असेल तर ते विरोध करतील, पण आम्ही काही हिंदुस्थान पाकिस्तान आहो का? हळूहळू काय झालं की राजकारणाच्या बाहेरच्या लोकांना दोन राजकीय पक्षातल्या नेत्यांचे प्रेमसंबंध ॲक्सेप्टेबल नाही, आणि हे चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे माझ्या अनेक काँग्रेसच्या लोकांशी संबंध आहेत, राष्ट्रवादीच्या लोकांशी संबंध आहेत, आणि दिल्लीत तर मी अनेक वेगवेगळ्या लोकांशी संबंध चांगले जोडले आहेत. आणि मी तर म्हणतो की राजकारणातल्या वक्तृत्वापेक्षा, कर्तृत्वापेक्षा आणि गुणवत्तेपेक्षाही फार जबाबदारी सांगतो, ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द पॉलिटिक्स. आणि म्हणून मानवीय संबंध उत्तम ठेवणं आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी आणि बाहेरच्या लोकांशी, आणि याचा अर्थ काही पॉलिटिकल त्याला मदत करणं असा होत नाही. त्यामुळे आता राज ठाकरेंनी एकदा पुण्यामध्येच कुठेतरी म्हटलं की महाराष्ट्राचं भविष्य बदलायचं असेल तर नितीन गडकरी मुख्यमंत्री झाले पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं, बा तुम्ही कशाला माझ्याकरता घोषणा करता? त्यामुळे मी तुमच्याकरता नाही केली, मला वाटलं ते मी बोललो. आता राज ठाकरे माझे मित्र आहेत. आता ही गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरे पण मित्र आहेत. आता प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळ्या प्रकारची लोक आहे, पण मी नेहमी एकच काम केलं, दुधात साखर टाकण्याचा प्रयत्न केला, दुधात मिठाचा खडा टाकण्याचा कधी प्रयत्न केला नाही, भांडणं लावण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे उत्तम संबंध असणं हे लोकशाहीमधल्या प्रगल्भतेचं लक्षण आहे, आणि त्यामुळे सगळ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. या सगळ्यांशी असलेले संबंध लक्षात घेऊनही एक विचारू इच्छितो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा झालेला प्रवेश हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण बदलायला बरंचसं कारणीभूत ठरेल. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तेवढं सूचक आहे की 33% काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता येते, आणि किती म्हटलं तरी 33% त्यांनी 10 वर्ष राज्य करणं योग्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी मतांचं विभाजन होऊ नये याकरता काँग्रेसला विरोध करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रित करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तयार केली पाहिजे. ही महाराष्ट्राची गरज आहे, आणि महाराष्ट्रात हे करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल, आणि देवेंद्रच्या भाषणात देखील त्यांनी हे सांगितलं. मला तुम्ही सांगा की महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट आता जर आपण पाहिला तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून यश मिळेल का नंतर मुख्यमंत्री जाहीर केल्यानंतर यश येईल? अशा विवादाच्या प्रश्नात न पडणं चांगलं आहे. योग्य वेळी, आता तुम्हाला पॉलिटिकल उत्तर, योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री पदाचा कोण राहील उमेदवार तो जाहीर करू, प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण राहील ते जाहीर करू. त्यामुळे यावर चर्चा काही करणार नाही. यानंतरचा पुढचा प्रवास
नितीन भाऊंचा कसा असेल, देशात, महाराष्ट्रात का नागपुरात? असं आहे, मी वॉर्डात काम करतो. माझा वॉर्ड भाजपचा निवडून आला. माझ्या वॉर्डात 4,000 मुसलमान राहतात आणि आज तिथला कॉर्पोरेटर भाजपचा आहे. मी ग्रास रूटवर रोज नागपूरला जेव्हा जातो तेव्हा 1,500 लोकांना भेटतो. अध्यक्ष होतो तेव्हाही भेटायचो, आताही भेटतो. त्यामुळे माझा प्रवास आता एक छोटा कार्यकर्ता म्हणून जमिनीवरचा प्रवास नागपूरमध्ये आहे. महाराष्ट्रातून गेल्यामुळे महाराष्ट्रात मी नेता झालो, अध्यक्ष झालो, विरोधी पक्षात नेता झालो, मंत्री झालो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील माझी जबाबदारी आहे. आणि आता देशाच्या राजकारणात गेलो. दिल्लीत मला आवडो का ना आवडो, पण मी दिल्लीत पोहोचलो आहे. आणि मी मगाही सांगितलं की युद्धभूमी सोडणं बरोबर नाही. त्यामुळे मी राहणार, दिल्लीत काम करणार. सध्या माझ्याकडे बरेचसे कामं दिलेली आहे पार्टीने, मी ती करत राहील. उदयचा एखादा प्रश्न शिल्लक असेल तर त्यानंतर मी शेवटाकडे येतो. आपल्या वेळेची मर्यादा संपत आलेली असल्यामुळे शिल्लक असल्यात नंतर मी महाराष्ट्रात तुम्ही दिल्लीत आहात हे ठीक आहे, पण जर उद्या अशी एखादी महाराष्ट्रातली चांगली पोस्ट 2014 साली समोर आली तर परत येणार का? बिलकुल येणार नाही. नक्की? नितीन गडकरी जे बोलतो ती नेहमी काळ्या दगडावरची पांढरी रेख असते. मी आयुष्यात राजकारणातही खोटं बोललेलं नाहीये आणि स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातही बोललेलं नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो, मला यायचं नाही, मी येणार नाही, माझी येण्याची इच्छा नाही. वैयक्तिक तुम्हाला राज ठाकरेंनी काही प्रश्न ब्रीफिंग केला का? त्यांनाही पण सांगितलं मी. अत्यंत स्पष्टपणाने उत्तरं देणारे आणि खरोखरच मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आणि आपल्या नॉर्मल माणसांसारखे गाणं खाणं बोलणं राजकारण करणं घडवणं या सगळ्यात रस असलेला असा खरंच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे उमद्या मनाचा माणूस आहे म्हणून त्यांना मी एक विनंती करणार आहे ते की एवढं रसिले पुणेकर इतक्या वेळ राजकारणाविषयक सगळं ऐकतायत, शेवटाला ते गाण्याची एक तरी कडवं तुमच्याकडनं ऐकू इच्छितात. मान्य आहे का? मी बिलकुल गाणं म्हणणार नाही. एकदा तुम्ही उत्तम म्हणता तुम्ही. नाही, पण ते मी आता बाथरूम मध्येच म्हणतो. याचं कारण कोणीतरी त्याची क्लिप काढेल आणि लगेच ते आज तक पासून स्टार टीव्ही पर्यंत चालू होईल. चला 24 तास अनुभव घेतला, त्यामुळे मला माफ करा तुम्ही, मी काही गाणं म्हणणार सॉरी जरा. नाही निदान कवितेची आहे कोण म्हणा, तुम्हाला पाठ आहेत खूप, तुम्ही समोर बसून ऐकता ना कायम. पुण्यातल्या एका कवयित्रीची कविता मला खूप आवडते. सुंदर कविता आहे. घर असावं घरासारखं नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. मला त्या घराची व्याख्या, मला वाटतं त्या लेखिका लिमय बहुतेक विमल लिमय, त्यांची ही कविता जी घरपणाची खूप आवडली. आणि मी ती कविता बिहारमध्ये पाटण्याला एकदा एका कार्यक्रमात मराठीचं हिंदी करून सांगितली. तेव्हा मला त्यांनी विचारून त्या सगळ्याची कविता ती लिहून घेतली. ही इतकी सुंदर कविता आहे. श्रीधर फडकेने याच्यावर चांगलं गाणं पण म्हटलंय. त्या कवितेचं हिंदी रूपांतर करून ते जर पाठवलं तर घराचा इतकं सुंदर वर्णन कुठल्याच कवितेत नाही. इतकं सुंदर वर्णन त्या कवितेत आहे. आणि ती कवयित्री पुण्यातली आहे म्हणून त्या कवितेतल्या ओळी मी तुम्हाला सांगितल्या. धन्यवाद. आणि आणखीन एक गोष्ट, आज या ठिकाणी आवर्जून सौभाग्यवती गडकरी वहिनी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही आम्ही मनपूर्वक सगळ्यांना नमस्कार करतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.